नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला सकाळी सुरुवात करते. आता 11:15 झाले आणि मुलांची शाळा सकाळीच होती. गुडिया राणीच गेलेली होती, गुडिया राणी पण येऊन गेली माझी. तर 11:15 स्वयंपाकमध्ये मी आज पावभाजी बनवते. म्हटलं आज मुलांचं आवडीचं बनवते आणि शनिवार पण आहे ना, मुलं घरी राहिले का मग. आणि पावभाजी मी ना सकाळीच बनवते, कारण की मग सकाळ संध्याकाळ मुलांचं दोघी टायमाला होतं, त्याच्यामुळे मी सकाळीच बनवते पावभाजी. पाव घेऊन आले आणि आता बनवते मी पावभाजी. तेल गरम झालं, म्हटलं तेल टाकून देते. आणि इकडे भाजी हे करून घेतली आणि इकडे कांदे वगैरे सर्व कापून ठेवलेले आहे मी. आणि बाकीचे कामं तर राहिलेलेच माझे. तर आता ते कामं करते, म्हणजे झाडू पोछा वगैरे सर्व आवरायचं बाकी आहे. ते पाव वगैरे घेऊन आले, तिकडे पाव वगैरे कांदे वगैरे आणले त्यांनी वरून आता. आणि मी म्हटलं आता पावभाजी करून घेते, पण म्हटलं त्याआधी व्हिडिओला स्टार्ट करते. आणि आज मी लाल कलरची आणि ही कधीची साडी होती ती साडी घातली मी. आणि हे ब्लाऊज आपलं सिम्पल 150 रुपयाला येत आहे, रेडीमेड ब्लाऊज. ते ब्लाऊज घातलं आणि छान वाटतं हे ब्लाऊज. तर चला मी ना पावभाजी करून घेते, मुलांना जेवायला देते आणि मग बोलते तुमच्याशी. मस्त पावभाजी बी करून घेतलेली आहे. आता पाव गरम करते आणि एक्स्ट्राचीच बनवते मी, कारण की कसं मुलं राहतं आणि आपल्याकडे कसं कोणी पण येतं जातं राहतं, तर त्याच्यामुळं मी एक्स्ट्राच बनवते. तर आता मी पाव गरम करून घेते. हे बघा इथं पाव गरम करून घेते, कांदे वगैरे सर्व कापून ठेवलेले आहे. आता मुलांना जेवण देते मी पटकन. तर 11:15 झाले, तेव्हा 11:15 झाले, ते आता 12:15 होऊन गेले, अर्धा तास होऊन गेला एवढ्या कामात तरी पण. तर चला मी ना आता आहे ना मस्त प्लेट करते आणि पाव मस्त गरम करून मुलांना जेवायला देते. आता दुपारी ब्लॉग करायचं वेळच भेटला नाही मला. जेवण केलं आणि पावभाजी इतकी छान झालेली होती. जेवण केलं आणि लगेच आराम केला. आम्ही मुलं पण घरी होते, गुडियाला पण पुढे घेतलं आणि गुडियाला पण झोपवलं थोडं, आम्ही पण झोपलो. 4 वाजता उठली आणि 2 जणांकडे मला दारावरती जायचं होतं, दारावरती जाऊन आली. आता घरात पूर्ण क्लीन केलं. गुडिया राणी करते देवपूजा. तर म्हटलं आता चला वेळ भेटला आहे व्हिडिओ करून घेते, वेळच भेटत नाही. गुडिया राणी करते देवपूजा, देवपूजा करते माझी माऊ. आणि माझी माऊ निम्मी कामं करून घेते. आणि व्हिडिओ करायचं हे पण आहे, तर तिच्याकडे होता मोबाईल, तिने पण व्हिडिओ केले. आणि तिचं पण यूट्यूब चॅनल आहे, तर तिला पण मोबाईल पाहिजे राहतो, तर त्याच्यामुळे तिला 1-1.5 तास तिच्याकडे होता. करते देवपूजा, तिला म्हटलं कर देवपूजा वगैरे. मी दारावर गेलेली होती त्याच्यामुळे मी काही केली नाही देवपूजा. बेटा अगरबत्ती वगैरे बाहेर गेली, घाण केली. पहिले ना असं ठोकून घ्यायचं त्याला, कसं असं ठोकून घ्यायचं आणि मग हे करायचं. तर स्वयंपाक काही करायचा नाही आहे, पावभाजी बी पडलेली आहे आणि 4 लाद्या आणलेल्या, आता 2 संपलेल्या आहे, 2 पडलेल्या आहे. आज म्हणजे ना मुलांचं फुल एन्जॉय आहे पावभाजीचा. आणि त्यांना बी आवडते, मुलांना नाही पण यांना पण आवडते, खाऊन घेता मस्त. आणि आजची पावभाजी इतकी छान झाली होती ना, खूपच छान झाली होती सर्वांना. चला हे काय करताय. आणि आज ना इतकं गरम होतं आहे, पाऊस बी पडतोय पण खूप गरम होतं आहे आमच्याकडे. तर दरवाजा मी असा लावून घेतला होता, बाहेरचा आवाज आहे ना पूर्ण घरात येतो. म्हटलं व्हिडिओमध्ये आवाज येईल, त्याच्यामुळे मी दरवाजा लावून घेतला होता. पण आता गुडियाने दिवे लावले, तर म्हटलं दरवाजा खोलते. आणि गहू संपलेले होते आमचेवाले, गहू आणले यांनी. उद्या आता रविवारचं म्हटलं दळणं वगैरे करावं लागेल. बाजरीचं पीठचं पण दळण संपलेलं आहे, ते पण दळणं. उद्याचा दिवस तर पूर्ण कामातच राहतो माझा आला, दळणं हे ते. आणि पोरं घरी राहतात, थोडं उशिरा उठतो, त्याच्यामुळे ना दिवसभर म्हणजे ना कामातच राहते ते. गहूचं दळण बी करते. आणि आम्ही खातो 147चे गहू, ही गोणी खातो आम्ही. आणि चांगले राहता, काय भाव भेटले काय माहिती. तर हेच घेऊन येतात आणि एकच गोणी आणते, कसं किळं वगैरे लागत नाही. आणि या दिवसाचे ना किळं लागून जातात, त्याच्यामुळे आणि कोण साफ करणार, त्याच्यामुळे ना मी घेऊन येत नाही घरात. तर 1 गोणी घेऊन येते, बस होते. 1 किंवा 2 गोणी जास्तीत जास्त. आणि बाजरी तर माझ्या मावशीकडची येते, ज्वारी बाजरी वगैरे त्यांच्याकडची येते. आणि धान्य वगैरे तर त्याच्या किडं लागतं ना, त्याच्यामुळे मी भरत नाही, 1-2 गोणी बस होते मला. आमचे झाडं बघा, नवीन पालं फुटले, किती छान वाटतं दादा. हां सर्व नवीन फुटलेले, याला पण फुटलेले, याला जास्त फुटलेले.
बसली. गुडिया राणीला खायची आईस्क्रीम आणि आमचे जेवण बाकी आहे. तिचं मन झालं आईस्क्रीम खायचं, घेऊन ये. आणि तिच्या पैशांनी आणते. तुझे पैसे घेऊन चालले का? हां, आम्हाला कोण आण बेटा. तुम्ही आईस्क्रीम भाऊला पैसे देऊन द्यायचे, तुझ्या पुढची ना. मी तर येऊन जाते आधी. तर तिला कुल्फी खायची आता आणि जेवण बाकी आहे. तिला सांगतो आम्ही जेवण करून घे बेटा असं, पण ती ऐकतच नाही आहे. म्हटलं जा घेऊन ये, खाऊन घे बाई. मग तुम्हाला पण आणणार माझ्या पैशांनी. गेली आता जिद करून. इतकी जिद करते, तिला नाही दिली ना तर ते जेवणच केलं नसतं तिने. तिला म्हटलं बाई खाऊन घे पहिले, आणि आता जेवायला जर बसणार ना तर जेवण करणार नाही. तिला म्हटलं जेवण करून घे बेटा आणि मग खा. ऐकत नाही ती. गेली तर गेली. गुडिया राणीने आणली कोण. आणि 20 वाले आणायचे ना. आम्हाला कोण खायचा होता तुला. पैसे निवेश करायचे. हो बापडे, कधीपासून समजायला लागून गेलं तुला. पैसे वेस्ट करायचे पकडणार. खायला काय होतं वेस्ट करायचे गो असं. तुला घेऊन यायचं ना. माझं खायचं मन नव्हतं म्हणून मी. हे बघ कशी हे बघ अशी कोण. मग ते तसंच कोण. वेळ आहे आणि आम्ही आता बसतो जेवायला. जेवण करून घेतो आणि यांना पण जेवण देते मी. यांना म्हटलं जेवण करून घ्या आणि मग घ्यायला जातो मी. तर हे आता खाऊन घेते. त्यांनी कांदा वगैरे कापून दिला. मी बसलेलीच होती. मी काही आज केलं नाही काही काम. दुपारपासून काहीच काम केलं नाही. थोडंफारच केलेलं. माझी माऊ करून घेते ना. पण मला काही करायचं गडबड नाही. मस्त काम करते माझी माऊ. आणि खाल्ली सुद्धा नाही आईस्क्रीम. ते पूर्ण पाण्यासारखी होऊन गेलेली होती. नरम पडून गेलेली होती ती. आणि तिला कळलं नाही. पहिले मस्त भेटायच्या 10-10 रुपयाला ना. 15 रुपयाला 10 रुपयाला. पण यावेळेस ना चांगल्या भेटल्या नाही. तिला सांगितलं 20 रुपयाची घेऊन ये म्हटलं, पण ऐकलं नाही तिने. तिचे पैसे होते ना. मग जाऊ दे म्हणे बाई म्हणे वेस्ट. बस झाली. गॅस बंद करा. 10. भांडे घासायचे आता. सर्व भांडे आता म्हटलं एकखटे घासून घेणार आता. बस गॅस बंद करून घे. लिंबू चिरायला पण. तर चला जेवण करून घेतो आम्ही. तर कृष्ण आला. कृष्णाने जेवण वगैरे केलं आणि मी थोडी बाहेर बसलेली होती. तर गप्पा मारता मारता 11 वाजून गेले आता. आणि म्हटलं व्हिडिओ राहिलेलाच आहे आपलावाला. व्हिडिओला एंड करते आता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.